मी हे जाणून की कुठल्याही प्रकारची युती होणार नाही. मी या कारणाने दिलं होतं की जेव्हा त्यांचा पराभव होतो ते आमच्यावर बोट दाखवतात की आमच्यामुळे त्यांचा पराभव झाला. मी म्हटलं होतं की नाही मग आपण सोबत लढू ना करके आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे. मग ते इतक्या गोचीमध्ये आले होते की अरे आता उत्तर काय द्यायचं. त्यांचा आरोप हेच असायचे ना की भाई MIM म्हणजे भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा मिळतं. मग आम्ही तयार आहे. त्यावेळी आम्ही सांगितलं होतं, आम्हाला माहीत होतं की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला घेणार नाही. ते आमचा वापर कशासाठी करणार की जेव्हा त्यांचा पराभव होतो तर कुठेतरी आपल्याला फोडायचं आहे तर ते फोडण्यासाठी आम्हाला त्यांना असं वाटत होतं की आम्ही सॉफ्ट पंचिंग बॅग आहे. तुम्ही जिथे फेलियर झाला तर कुणामुळे MIM मुळे. तर त्या अनुषंगाने मी हे दिलं होतं. आतापर्यंत कटल्या हे की बघा लोकल इलेक्शन्स जे आहे ना ते लोकल लेवलवर डिसाईड होतो. समजा आता आमचे फारुख शाब्दी साहेबांनी असं सांगितलं की बाबा आम्हाला हे एक असा एक गट तयार करायचं आहे, अलायन्स तयार करायचं आहे. याचा निर्णय ना मी घेणार आहे ना माझ्या पार्टीचे अध्यक्ष असदुद्दीन अवैसी साहेब घेणार आहे. हे रिझल्ट देणार असेल तर त्याचा सगळं निर्णय जे आहे ते आमच्या स्थानिक नेत्यांवर आम्ही सोडलेलं आहे. त्यांना असं वाटत असेल की नाही हे चांगलं एक पर्याय होऊ शकतं तर नक्की ते करतील. फक्त आमची अपेक्षा हे राहणार आहे की जेव्हा तुम्ही जे काही निर्णय घेले आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार आहे तर फक्त नतीजा रिझल्ट काय ते देणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर